नमस्कार, मी प्राध्यापक वैभव गाडगे सर. सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा देतो आज. तर भारतीय संस्कृतीमध्ये, हिंदू संस्कृतीमध्ये आपल्या सणांना खूप महत्त्व आहे. हा सण कसा सुरुवात झाला? तर आजच्याच दिवशी म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशी ब्रह्मदेवाने आपल्या या विश्वाची निर्मिती केली अशी पण माहिती आपल्याला आढळते. आणि हा जो मुहूर्त आहे, 3.5 मुहूर्तापैकी आज आपण हा एक शुभ मुहूर्त मानलेला आहे. या दिवशी नवीन व्यवसायाची सुरुवात किंवा एकमेकांना शुभेच्छा देणं आणि यातून नवीन एखाद्या उद्योगाची सुरुवात होते, नवीन एखादी कृती आपण सुरुवात करतो किंवा नवीन व्यवसाय सुरू करतो. हा एक मुहूर्त मानला जातो. परंतु आता जर आपण जुना इतिहास थोडासा पाहिला तर रामाचा जन्म हा याच चैत्र महिन्यामध्ये झाला होता. तो पण आनंद उत्सव म्हणून गुढ्या उभारण्याची रामायणाच्या काळापासून तशी माहिती आपल्याला सापडते. आपल्या महाराष्ट्रामध्ये बरेच संत होऊन गेले. त्या संतांनी पण ह्या पाडव्याचं महत्त्व सांगितलेलं आहे. तर शालिवाहनांनी सुद्धा शालिवाहनांना त्या काळी ज्या वेळेला 78 साल असेल त्यावेळेस शक नावाच्या राजाचा पराभव केलता आणि त्या आनंद उत्सवात सुद्धा गुढ्या उभारण्याची प्रथा आणि त्यावेळेसची परंपरा अजूनही पुढं सुरूच आहे. आणि गुढीपाडव्यानिमित्त आपण सकाळी पहाटे लवकर उठून आपण ती गुढी एक छोटीशी किंवा त्याला आपण म्हणून एक येळू किंवा बांबूची काठी घेतो आणि ती काठी त्या काठीला रेशमी वस्त्र किंवा साडी किंवा वेगवेगळे रंगीत असं वस्त्र रेशमी असं ते किंवा इतर कोणते असू ते त्याला बांधून त्याच्यावरती एक तांब्याचा किंवा इतर जो धातूचा एखादा जो काय तांब्या असेल किंवा ग्लास असेल आपण त्याच्यावरती ठेवतो आणि घोलाना तयार केला जातो. तो आरोग्याला उत्तम आहे आणि त्यामध्ये काय असतं लिंबाच्या ढाळ्या किंवा त्याला आपण फुलवरा म्हणतो. लिंबाची पानं त्याच्यापासून पुढं पांढऱ्या पांढऱ्या कलरचा जो घोलाना फुलं असतात फुलवरा असतो ते टाकून त्याच्यामध्ये डाळ चिंच हे सगळं टाकून आपण तो घोळणा तयार करतो. तो जो घोळणा आहे तो आपल्या आरोग्याला खूप महत्वाचा आहे आणि ह्या दिवसापासून चैत्र हा जो आहे तो थोडा उष्णतेचा दिवस असतो आणि लिंबाचा ज्या ढाळ्या आहेत किंवा त्याच्यापासून बनवलेला जो घोळणा आहे तो आरोग्याला थोडासा फायदेशीर आहे. त्यामुळं आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा गुढीपाडवा हा सण खूप महत्वाचा आहे. आणि गुढीपाडव्यानिमित्त तुम्ही तुमच्या व्यवसायामध्ये नवीन काही गोष्टी करायला तुम्ही सुरुवात करू शकता. आज आपण एवढीच माहिती पाहणार आहे. तोपर्यंत सगळ्यांना खूप शुभेच्छा. धन्यवाद.